नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत GCC TBC 40 WPM टायपिंग इंग्लिश। म्हणजेच आपण GCC TBC इंग्लिश 40 WPM चा आज आपण फायनल पेपर कशा पद्धतीचं असते हे आज आपण सोडून पाहणार आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे। आणि जर व्हिडिओ जर आवडला जर असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला आपण पाहूया फायनल एक्झाम इंग्लिश 40 ची, मराठी 40 ची आणि हिंदी 40 ची कशा पद्धतीने सोडत असते। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। तर बघा, तर सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, आपल्याला इथे ट्रायल पॅसेज 3 मिनिटांचा दिलेला आहे। तर जसं आपण स्टार्ट करतो एक्झाम, सुरुवातीलाच आपल्याला एक ट्रायल पॅसेज येते आणि तो ट्रायल पॅसेज फक्त आपल्याला ट्रायलसाठी दिलेला आहे, म्हणजेच आपल्या प्रॅक्टिससाठी दिलेला आहे। तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा 3 मिनिटांची प्रॅक्टिस करू शकता। तर 3 मिनिटांची प्रॅक्टिस का करायची आहे, कारण तुम्हाला ईमेल झाल्यानंतरच लगेचच तुम्हाला स्पीड पॅसेज सोडवायचा आहे, म्हणूनच हा ट्रायल पॅसेज आपल्याला इथं सर्वात अगोदर इथं दिलेला आहे। तर तुमची कॉम्प्युटर टायपिंगची एक्झाम 9 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे। तर इथून आता आपल्याला जेवढे एक्झाम होईल तेवढ्याही एक्झामसाठी 40 साठी अशाच प्रकारे तुम्हाला पेपर सोडवायचा, जसा मी आज तुम्हाला सोडून दाखवणार आहोत। तर हा जो ट्रायल पेपर आहे, तर बघा ट्रायल पेपर कशा पद्धतीने सोडवायचा आहे। ट्रायलमध्ये तुम्ही ABCD ची प्रॅक्टिस करू शकता। जे तुमच्या कीबोर्ड दिलेला आहे ते व्यवस्थित आहे की नाही चेक करून घ्या। पूर्ण ABCD वगैरे टाईप करून घ्या। शिफ्ट बटन प्रेस होते का, कंट्रोल बटन काम करते का, संपूर्ण बटन आपण चेक करून घ्यायचं आहे। आणि उरलेल्या टाईममध्ये हा स्पीड पॅसेज सुद्धा याच्यातनी टाईप करून घ्या, किंवा तुम्ही काहीही टाईप केलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही। फक्त प्रॅक्टिससाठी हा ट्रायल पॅसेज इथं दिलेला आहे। तर मी सर्व पॅराग्राफ हा टाईप करतो आणि आपण पुढं पाहूया। 3 मिनिटांचा ट्रायल पॅसेज टाईप केल्यानंतर बघा आपल्याला अशा प्रकारचं लेआउट आलेलं आहे। यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तर मित्रांनो, तुमच्या हॉल तिकीटवर युजर नेम आणि पासवर्ड आलेला आहे। तर युजर नेममध्ये युजर नेम टाका आणि पासवर्डमध्ये पासवर्ड टाकायचा आहे, आणि त्यानंतर इथे लॉग इन बटनावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा तुमच्या पुढे अशा प्रकारचं लेआउट दिसणार आहे। या ठिकाणी तुमचा फोटो असणार आहे, सीट नंबर, कॅन्डिडेटचं नाव, सेंटर नंबर, नेम ऑफ द सेंटर, अशा प्रकारची खूप सारी याच्यातनी माहिती दिलेली आहे। आणि मेन म्हणजे सब्जेक्ट दिलेला आहे याच्यातनी GCC TBC 40 WPM टायपिंग इंग्लिश, ठीक आहे। आणि डेट वगैरे इथे दिलेलं असेल। त्यानंतर लॉग इन ID आणि इथे पासवर्ड सुद्धा असणार आहे। त्यानंतर इथून लॉग इन आणि स्टार्ट एक्झामवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर चला क्लिक करूया। तर बघा क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातनी काय दिलेलं आहे बघा, सुरुवातीलाच आपल्याला इथे 5 मिनिटांचा टायमिंग इथं चालू झालेला आहे आणि 5 मिनिटातच आपल्याला हे ईमेल सोडवायचं आहे। आणि मित्रांनो, याच्यासाठी मार्क किती का आहे बघा, 5 मार्क दिलेले आहे या ईमेलसाठी। तर तुम्ही 5 पैकी 5 पूर्णच मिळवायचे आहे। तर कशा प्रकारे मिळवायचे पाहून घ्या। आपला टायमिंग आहे 5 मिनिटातच संपूर्ण आपला ईमेल झाला पाहिजे। बघा, जसं ईमेल 2 मध्ये जे नाव आहे ते मेल 2 मध्ये नाव टाका। सब्जेक्टमध्ये जसं नाव आहे, सब्जेक्टमध्ये जे सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट टाका। CC मध्ये काय होते मित्रांनो, कार्बन कॉपी होते। जे काय असेल CC ते CC मध्ये टाका। BCC म्हणजे ब्लँक कार्बन कॉपी होते। तर जे असेल ते इथं टाईप करायचं आहे। म्हणजेच या ठिकाणी जे दिलेलं आहे तसंच या ठिकाणी आपल्याला जसं आहे तसंच आपल्याला ते टाईप करायचं आहे। त्यानंतर याच्यात 2 अटॅचमेंट आपल्याला विचारलेले आहेत। तर अटॅचमेंट IPL.jpg घ्यायची आहे आणि दुसऱ्याच्यातनी अटॅचमेंट cricket.so.jpg ही आपली दुसरी अटॅचमेंट यातून आपल्याला जोडायची आहे। तर अशा प्रकारे आपला ईमेल असणार आहे। आणि ईमेलमध्ये पास होण्यासाठी बघा आपल्याला 2.5 मार्काची आवश्यकता आहे। परंतु तुम्हाला ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट या तिन्ही मिळून तुम्हाला फक्त 14 मार्काची आवश्यकता आहे मित्रांनो। फक्त तुम्हाला 14 जरी मार्क असेल या तिन्ही मिळून, तरी तुम्ही सहज या सेक्शनमध्ये तुम्ही पास होऊ शकता। त्यानंतर स्पीडमध्ये बघा आपल्याला 40 पैकी 16 मार्काची आवश्यकता आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये 25 पैकी 10 मार्कची आवश्यकता आहे। तर अशा प्रकारे आपला पेपर राहणार आहे। तर बघा मी टाईप करून घेतो, जसं आहे तसंच टाईप करून घ्यायचं आहे। IPLcricket.com मेल 2 मध्ये जे आहे ते टाकलं मी। सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट आपल्याला टाकायचा आहे अबाउट IPL मॅचेस, अशा प्रकारे
त्यानंतर पुढं CC मध्ये जे असेल ते आपण याच्यातनी टाईप करून घेऊया, sachin@gmail.com. त्यानंतर BCC मध्ये जे असेल ते आपण BCC मध्ये टाईप करून घेऊया, स्मॉलमध्ये आहे @gmail.com. ठीक आहे. तर BCC पर्यंत आलं. त्यानंतर आपल्याला हा जो मेसेज आहे तो मेसेज जसाच्या तसाच आपल्याला त्यामध्ये टाईप करायचा आहे मित्रांनो. तिथं जसं दिसत असेल त्याच पद्धतीने आपल्याला टाईप करायचं आहे. जसं आहे मी तसंच टाईप केलेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये अटॅचमेंट दिलेली आहे. तर अटॅचमेंट याच्यातली आपल्याला IPL.jpg दिलेली आहे. तर इथे अटॅचमेंटवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला IPL.jpg नावाची अटॅचमेंट इथून आपल्याला शोधायची आहे. बघा इथे दिलेलं आहे IPL.jpg आणि त्यानंतर अटॅच करा. त्यानंतर अटॅचमेंट 2 मध्ये बघा आपल्याला क्रिकेट एसो टाईप अटॅचमेंट जोडायची आहे. तर क्रिकेट एसो नावाची जे फाईल आहे ते याच्यातून आपण पाहून घेऊया. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तर इथून ते घ्या आणि त्यानंतर अटॅच करायचं आहे. संपूर्ण माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्या व्यवस्थित आहे किंवा नाही. काही चुका वगैरे जर असेल तर तुम्ही चुका वगैरे दुरुस्त करू शकता. तर एक नाव टाईप केल्यानंतर 2 वेळा स्पेस द्यायचं नाही मित्रांनो, एकच स्पेस द्या आणि सगळ्यात शेवटी स्पेस द्यायचं नाही. त्यानंतर बघा आपण इथून सेंड बटनावर इथून क्लिक करायचं आहे. तर सेंड बटनावर क्लिक करा. बघा आपला मेल सक्सेसफुली सेंड झालेला आहे. आणि तरी पण आपण या नवीन एक्झाम परीक्षा पद्धतीनुसार आपण सबमिट करू शकत नाही, कारण आपल्याला पूर्ण टायमिंग होईपर्यंत आपण ते सबमिट करू शकणार नाही आहोत. तर आपल्याला पूर्ण टायमिंग घ्यायचं आहे. तर संपूर्ण टायमिंग होऊ द्या आणि ते ॲटोमॅटिकच आपलं सबमिट होणार आहे. आणि हे ॲटोमॅटिक सबमिट झाल्यानंतर लगेचच आपल्याला स्पीड पॅसेज स्टार्ट होणार आहे. तर 5 सेकंद तर होऊ द्या. तर बघा ते झाल्यानंतर आपल्या ॲटोमॅटिकच इथे पॅसेजसुद्धा सुरू झालेला आहे. आणि पॅसेजला 7 मिनिटं असतात आणि 7 मिनिटातच आपल्याला संपूर्ण पॅराग्राफ हे टाईप करून घ्यायचं आहे. तर मी कोणत्याही पद्धतीचा टाईम न करता पटकन टाईप करून घेतो. पॅराग्राफची सुरुवात मित्रांनो नेहमीच आपल्याला एक टॅब देऊन करायची आहे, जसं मी इथे केलेले आहे. जेवढे पॅराग्राफ असेल तेवढ्याही पॅराग्राफची सुरुवात आपल्याला एक एक टॅब देऊन करायची आहे. आणि या पॅराग्राफमध्ये बघा आपल्याला स्पीड पॅसेजमध्ये 16 मार्काची आवश्यकता आहे मित्रांनो, तेव्हाच तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. तर बघा आपला पहिला पॅराग्राफ झालेला आहे. त्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा टॅब द्यायचा आहे आणि टॅब देऊन आपण दुसऱ्या पॅराग्राफ इथून चालू करणार आहोत.
बघा आपला दुसरा पॅराग्राफ झाला. पुन्हा एकदा एंटर करा. एंटर केल्यानंतर पुन्हा एकदा टॅब द्या आणि टॅब दिल्यानंतर हा तिसरा पॅराग्राफ आपल्याला इथून चालू करायचा आहे. बघा आपला तिसरा पॅराग्राफ झाला. त्यानंतर पुन्हा एकदा एंटर करा आणि चौथा पॅराग्राफ शेवटचा आपल्याला टाईप करून घ्यायचा एक टॅब देऊन. बघा आपला संपूर्ण पॅराग्राफ टाईप करून झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये काही चुका वगैरे जर असेल तर मी चुका वगैरे दुरुस्त करून घेतो आणि तुम्ही सुद्धा चुका वगैरे दुरुस्त करून घेऊ शकता. याचे कोणत्याही प्रकारचे तुमचे मार्क कटणार नाही. तर तुम्ही म्हणजे चुका दुरुस्त करू शकता 40च्या स्पीड पॅसेजमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. सर्व व्यवस्थित चेक करून घ्या कुठं काही चुका वगैरे जर झाल्या असेल. अजूनही आपल्याकडे अर्धा मिनिटाचा टायमिंग राहिलेला होता. आणि त्यानंतर बघा स्टेटमेंटमध्ये बघा आपल्याला 20 मिनिटाचं इथं स्टेटमेंट विचारलेलं आहे. तर 20 मिनिटातच आपल्याला संपूर्ण स्टेटमेंट सोडवायचं आहे. आणि स्टेटमेंटसाठी आपल्याला किती मार्क मिळणार आहे? 15 मार्काचं स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जाते. तर टायपिंगसाठी 15 आहे, 7.5 आहे आणि त्याचं फॉर्मॅटिंगसाठी 7.5 असे 15 मार्काचं तुम्हाला स्टेटमेंट विचारले जाणार आहे. आणि पासिंगसाठी स्टेटमेंटमध्ये 7.5 मार्काची आवश्यकता आहे मित्रांनो. परंतु टेन्शन घेऊ नका. ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट या तिन्ही मिळून तुम्हाला फक्त 14 मार्काचीच आवश्यकता आहे. तर टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित सोडवा. त्यानंतर बघा आपल्या इथे काउंटडाऊन टायमिंग चालू झालेला आहे. आता तुम्ही इथे आपल्याला स्टेटमेंट कशा पद्धतीचं टाईप करायचं बघा 40चं. तर त्यासाठी बघा आपल्याला B3 पासून सुरुवात करायची आहे. तर B3 मध्ये क्लिक करा. B3 मध्ये क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला जे काय इथं हेडिंग दिलेलं आहे संपूर्ण हेडिंग इथं टाईप करून आपल्याला घ्यायचं आहे. तर मी इथं टाईप करतो. कॅप्स लॉक चालू केला तरी चालेल कारण सर्व संपूर्ण कॅपिटलमध्ये आहे म्हणून मी कॅप्स लॉक चालू करतो. आणि याच्यामध्ये बघा अशा प्रकारे मी टाईप करून घेतो जे काय हेडिंग आहे ते. तर बघा मी हेडिंग टाईप करून घेतलं. त्यानंतर B4 मध्ये बघा आपल्याला फिगर इन जे 00 टाईप करून घ्यायचं आहे. तर B4 मध्येच त्याला टाईप करायचं आहे. तर जसं मी सांगत आहोत त्याच पद्धतीने तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये करायचं आहे मित्रांनो.
तर बघा इथं मी ओपन ब्रॅकेट घेतला आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे, फिगर्स इन 000 आणि इन्व्हर्टेड कॉमा सिंगलवाला आणि ब्रॅकेटला पूर्ण करायचा आहे. म्हणजे इथं जसं दिसत आहे त्याच पद्धतीने आपण याच्यातनी टाईप करून घेतलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, सिरियल नंबर कशातनी टाईप करायचा आहे, 5 मध्ये B5 मध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, सिरियल नंबर टाईप करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर बघा अशा पद्धतीने तिथं जसं दिसत आहे त्याच पद्धतीने आपल्याला ते टाईप करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढं आपल्याला काय टाईप करायचं आहे, कॉलम C5 मध्ये पर्टिक्युलर टाईप करून घ्यायचा आहे. तर याच्यातनी आपण पर्टिक्युलर टाईप करून घेऊ. तर बघा मी टाईप करून घेतलं. त्यानंतर डी मध्ये काहीही नाही आहे. त्यानंतर E5 मध्ये बघा आपल्याला मुंबई बेकरी नाव टाईप करायचं आहे. तर कशातनी, E5 मध्ये. तर E5 मध्ये क्लिक करा या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला मुंबई बेकरी टाईप करून घ्यायचं आहे. मुंबई बेकरी नाव टाईप केलं. त्यानंतर G5 मध्ये बघा आपल्याला पुन्हा बेकरी टाईप करून घ्यायचा आहे. तर G5 मध्ये क्लिक करा. F5 मध्ये काहीही नाही आहे तर G5 मध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला पुन्हा बेकरी नाव टाईप करून घ्या. त्यानंतर पुन्हा बेकरी नाव टाईप करून घेतल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या खाली आता इथं तर काहीच नाही, B6 मध्ये इथं काहीच नाही, C6 मध्ये नाही आहे, D6 मध्ये सुद्धा काहीही नाही. त्यानंतर E6 मध्ये बघा आपल्याला जानेवारी नाव टाईप करायचं आहे. तर E6 मध्ये क्लिक करा आणि याच्यातनी जानेवारी नाव टाईप करून घ्या. त्यानंतर एक टॅब देऊन पुढे जायचं आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पुढे जाऊ शकता. पुढच्या F6 मध्ये बघा आपल्याला जून नाव टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर G6 मध्ये बघा जानेवारी, पुन्हा आपल्याला जानेवारी नाव टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा जून टाईप करायचं, त्याच्या पुढं अशा प्रकारे टाईप करून घ्या. त्यानंतर B7 मध्ये आपल्याला 1 ते 8 पर्यंत टाईप करून घ्यायचं आहे B7 पासून. तर B7 मध्ये इथं 1 टाईप करा, त्याखाली 2 टाईप करा. त्यानंतर या दोघालाही एकत्र सिलेक्शन करा, कोणत्यातनी कर्सर घ्यायचा आहे आणि त्याला रेप्लिकेट करत न्यायचं आहे किंवा डायरेक्ट तुम्ही 8 पर्यंत संख्या टाकून घ्या नसेल येत तर, ठीक आहे. त्यानंतर जे काय पर्टिक्युलर आहे ते आपल्याला पर्टिक्युलरच्या कॉलममध्ये टाईप करून घ्यायचं आहे. तर पर्टिक्युलरच्या टाईपमध्ये टाईप करून घेऊ आपण. बघा मी टाईप करून घेतलं. आता तुम्हाला वाटत असेल हे कॉलम C मध्ये, D मध्ये, E मध्ये गेलेलं आहे, परंतु ते C मध्येच आहे. जर समजत नसेल तर कॉलम C ला सिलेक्शन करा आणि इथे या ठिकाणी अशा प्रकारचा कर्सर ठेवून आपल्याला याची विड्थ अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. बघा D6 वेगळा, 7 वेगळाच आहे. तर बघा त्याच्या खाली C मध्ये बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे, स्पेशल ब्रेड. तर जे आहे जसं आहे तसंच टाईप करून घेऊ आपण. त्यानंतर एंटर करा आणि त्याच्यानंतर हनी केक जे असेल ते टाईप करा, एंटर करा. त्यानंतर प्लम केक तर जे असेल ते टाईप करून घ्या. त्यानंतर जिरा टोस्ट एंटर करा. त्यानंतर जिरा बटर आहे ना, बटर टाईप करून घ्या. त्यानंतर पेस्ट्रीज टाईप करून घ्यायचं आहे. पेस्ट्रीज झालं. त्यानंतर कुकीज टाईप करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण टाईप करून घेतलेला आहे पर्टिक्युलर. त्यानंतर आपल्याला D7 मध्ये आपल्याला डबल डॉट द्यायचा आहे. तर D7 मध्ये इथे क्लिक करा, डबल डॉट द्या. डबल डॉट देऊ आपण. डबल डॉट झालं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, जानेवारीमध्ये पुन्हा जूनमध्ये, जानेवारीमध्ये, जूनमध्ये जेवढी काही संख्या आहे संपूर्ण संख्या आपण टाईप करून घेणार आहोत. तर मी संपूर्ण संख्या टाईप करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला मी लगेचच भेटतो कशा पद्धतीने ते आपल्याला 00 वगैरे घ्यायचे आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहोत. तर संपूर्ण टाईप करून घेतो पहिले. हा संपूर्ण मी मित्रांनो टाईप करून घेतलेला आहे. आता टाईप करून झाल्यानंतर बघा या ठिकाणी 00 दिलेला आहे आणि मी इकडे 00 दिलेलं नाही, फक्त या दोनच याला दिलेला आहे. आता जर तुम्हाला 00 जर घ्यायचा जर असेल तर ते कशा पद्धतीने आपण 00.00 आपण त्या संख्येला लावू शकतो. तर बघा त्यासाठी काय करायचं आहे,
ज्या संख्येला आपल्याला 00 लावायचा त्या संख्येला सिलेक्शन करा अशा प्रकारे। आणि इथं नंबरिंगमध्ये बघा आपल्याला इथं इन्क्रीज डेसिमल दिलेला आहे, तर याच्यातून आपण इन्क्रीज डेसिमल 2 वाढवायचे आहे। बघा इथं 00 आलेला आहे। आता इथे यातनी 35 आणि 500ला नाही आहे, तर या दोन्हीला सोडून द्या आणि याचं इन्क्रीज करून टाकायला डिक्रीज करून घ्यायचं आहे। बघा इथं डिक्रीज डेसिमल काढून टाकलं मी। अशा प्रकारे आपल्याला ज्याला ज्याला 00 द्यायचा आहे त्याला त्याला सिलेक्शन करून घ्या आणि इथून इन्क्रीज डेसिमलला 2 स्टेप पुढे घ्या, म्हणजे 2 त्याच्यातनी 0 आले पाहिजे। किंवा तुम्ही डायरेक्ट 00 टाईप केला तरी चालेल किंवा अशा नाही केलं तरी चालेल, अशा पद्धतीने केलं तरी चालेल, कारण आपल्याला तिथे डॉट 00 लावायचा आहे। या पूर्ण कॉलमला सिलेक्शन करून घ्या अशा पद्धतीने, जेवढे सेल आहे तेवढ्याला, आणि याला अशा पद्धतीने त्याला इन्क्रीज करून घ्या 2 डेसिमल। त्यानंतर याला सुद्धा इथून इथपर्यंत सिलेक्शन करा आणि याला 2 वेळा क्लिक करायचं आहे। त्यानंतर 350 राहू द्या आणि खाली याला द्यायचं आहे, तर बाकीच्याला सिलेक्शन करून घ्या आणि इथून इन्क्रीज डेसिमलला क्लिक करायचं। तर बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण संख्या टाईप करून घेतलेली आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे टाईप करून घ्या। टाईप करून झाल्यानंतर आता आपल्याला त्याला फॉर्मॅटिंग द्यायचा। तर बघा टाईप करण्यासाठीच आपल्याला 7.5 मार्क आपले मिळालेले आहे आपल्याला। आता त्यानंतर आपल्याला फॉर्मॅटिंग द्यायचं। तर फॉर्मॅटिंग कशा पद्धतीने द्यायचं मित्रांनो, बघा सगळ्यात सुरुवातीला तर हे जे कॉलम्स आहे ना याची विथ आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित, जे जास्त आहे जे कमी आहे ते व्यवस्थित करून घ्या अशा प्रकारे। आणि मेन म्हणजे शेवटचे 4ही कॉलम्स ज्यामध्ये आपण ही संख्या टाईप केली ते 4हीची कॉलम एकच असायला पाहिजे। त्यासाठी बघा या ई पासून तर जी पर्यंत क्लिक करा, इथं कोणत्याही कॉलमवर अशा प्रकारचा कर्सर येऊ द्या, कुठेही क्लिक केलं तर चालेल, आणि क्लिक करून अशा प्रकारे त्याच्या आपण विथ वाढवून घ्यायची आहे। तर व्यवस्थित सगळ्याची विथ आपण वाढवून घेतली। त्यानंतर आता याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे। तर B3 पासून तर S3 पर्यंत सिलेक्शन करायचं आहे मित्रांनो, आणि त्यानंतर त्याला मर्ज आणि सेंटर करायचं आहे। बघा आपल्याला इथून अशा प्रकारे, आणि त्याची अलाइनमेंट इथून सेंटर ठेवा। त्यानंतर त्याला काय काय करायचं आहे, बोल्ड करायचं आहे, त्यानंतर इथून अंडरलाईन द्या, बस एवढं करायचं आहे पहिल्याला। त्यानंतर इथं जे फिगर्स दिलेले आहे, बघा इथे फिगर्स दिलेले आहे, त्या फिगर्सला आपण इथे ओपन ब्रॅकेट दिलं नव्हतं तर ओपन ब्रॅकेट देऊया अशा पद्धतीने। आणि या फिगरमध्ये क्लिक करा, B4 मध्ये क्लिक करायचं आहे। B4 मध्ये क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, B4 पासून तर H4 पर्यंत सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन करून घेतल्यानंतर इथे मर्ज आणि सेंटरच्या डाऊन एरोवर जायचं आहे आणि त्याला मर्ज अक्रॉस करायचा आहे। तर मर्ज अक्रॉस करा आणि त्याची अलाइनमेंट इथून सेंटर जे अलाइनमेंट आहे ते राईट करायचे आहे। तर बघा राईट अलाइनमेंट करा आणि सेंटरची अलाइनमेंट सेंटर ठेवायची आहे, ठीक आहे अशा प्रकारे। त्यानंतर सेकंड स्टेप बघा आपली, त्यानंतर काय करायचं आपल्याला, सिरियल नंबर 5 आणि 6 मध्ये मर्ज करायचा। बघा इथे 5 आणि 6 मध्ये सिरियल नंबर मर्ज केलेला आहे। तर इथून आपण मर्ज आणि सेंटरवर इथे क्लिक करा आणि दोन्ही अलाइनमेंटच्या सेंटर इथे अशा पद्धतीने ठेवायचे आहे। तर त्यानंतर C 5, 6 C आणि D ला मर्ज करायचा आहे। तर C आणि D ला 5 आणि 6 ला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे, आणि याला सुद्धा मर्ज आणि सेंटर करा आणि याची सुद्धा अलाइनमेंट सेंटर ठेवायची आहे मित्रांनो। बघा इथे त्यानंतर E आणि F मध्ये मुंबई बेकरी हे नाव आपल्याला मर्ज आणि सेंटर करायचं आहे। तर E आणि F ला सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर इथे मर्ज आणि सेंटरचा ऑप्शन्स दिलेला आहे आणि त्यानंतर त्याला सेंटर करायचं आहे मित्रांनो। नंतर बघा आपल्याला G आणि S ला सुद्धा सिलेक्शन करून घ्या आणि याला सुद्धा मर्ज आणि सेंटर करा आणि याची सुद्धा अलाइनमेंट सेंटर मध्ये आपल्याला ठेवायची आहे। त्यानंतर जानेवारी जून याला सुद्धा सिलेक्शन करून घ्या आणि याची अलाइनमेंट आपल्याला सेंटर ठेवायची आहे, फक्त सेंटर करायचं आहे, मर्ज आणि सेंटर करायचं नाही त्याला, ठीक आहे। आणि जेवढं आपण आता केलं तेवढं याला सिलेक्शन करून घ्या, त्याला बोल्ड करायचं आहे आणि त्याला आपण ऑल बॉर्डर द्यायची आहे मित्रांनो। तर बघा अशा प्रकारे आपलं ऑल बॉर्डर आपण दिलेली आहे। सिरियल नंबरला सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर सिरियल नंबरला सेंटर करा, त्यानंतर पर्टिक्युलरला सिलेक्शन करून घ्या। पर्टिक्युलरला सिलेक्शन केल्यानंतर एक स्टेप आपल्याला याच्या इंडेंट वाढवायचा, एक स्टेप, तर एकाच वेळेस क्लिक करा। त्यानंतर डबल डॉटला सिलेक्शन करून घ्या आणि याला सुद्धा सेंटर अलाइनमेंट इथून अशा पद्धतीने द्यायची आहे। नंतर काय करायचं बघा, 1 पासून तर 8 पर्यंत सिलेक्शन करा आणि त्याची जे बॉर्डर आहे ते आउटसाइड आहे, तर जशी इथे दिसत असेल त्याच पद्धतीने आपल्याला करायचे आहे। तर इथे आपल्याला आउटसाइड त्याला बॉर्डर द्यायची आहे अशा प्रकारे।
त्यानंतर पर्टिक्युलरमध्ये जे काय असेल ते डबल डॉटला धरून आपल्याला आउटसाईड इथून बॉर्डर द्यायची आहे. तर आउटसाईडच घ्या, तिथं आउटसाईड आहे म्हणून मी आउटसाईड घेतलेली आहे. त्यानंतर बघा इथपर्यंत झालं आपलं. नंतर याला सुद्धा सिलेक्शन करून घ्या. आता प्रत्येक कॉलमला सिलेक्शन करून आपल्याला आउटसाईड बॉर्डर द्यायची आहे मित्रांनो. अशा प्रकारे संपूर्ण याला सिलेक्शन करून घ्या. आउटसाईडची बॉर्डर इथून द्यायची आहे. बघा आउटसाईड बॉर्डर इथे आहे. तर अशा प्रकारे आउटसाईडची बॉर्डर द्यायची आहे. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर 4ही क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचं आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, फाइंड द ॲव्हरेज मुंबई बेकरी ऑफ कॉलम जानेवारी अँड शो द आन्सर इन सेल E15 म्हणत आहे. तर E15 बघा आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेज काढायचं आहे. तर E15 मध्ये क्लिक करा. E15 मध्ये क्लिक केल्यानंतर फॉर्म्युलामध्ये जायचं आहे. ॲटोसमच्या डाऊन एरोवर जा आणि याच्यातून आपल्याला ॲव्हरेज घ्यायचा आहे. तर इथून ॲव्हरेज घ्या. संपूर्ण याला सेल रेंजचा सिलेक्शन ऑटोमॅटिकच झालेला आहे आणि डायरेक्ट एंटर करा. नसेल झालं असेल तर तुम्ही संपूर्ण संख्येला सिलेक्शन करायचं आहे. नंतर बघा, फाइंड द मिनिमम ऑफ मुंबई बेकरी ऑफ कॉलम जून अँड शो द आन्सर इन सेल F15 म्हणत आहे. तर F15 मध्ये बघा आपल्याला मिनिमम काढायचा. तर F15 मध्ये क्लिक करा. पुन्हा ॲटोसमच्या डाऊन एरोवर जा आणि याच्यातून मिनिमम घ्यायचा आहे. ऑटोमॅटिक इथून सबमिट झालेला आहे. किंवा जर इथून जर सिलेक्शन होत नसेल तर पुन्हा तुम्ही मॅन्युअली सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचा. तर बघा मिनिमम आपल्या इथं निघालेला आहे. त्यानंतर काय काढायचं आहे बघा, G15 मध्ये आपल्याला मॅक्झिमम काढा म्हणत आहे. तर G15 मध्ये क्लिक करा. पुन्हा ॲटोसमच्या डाऊन एरोवर जायचं आहे आणि याच्यातून मॅक्स फंक्शन्स घ्या. जेवढी संख्या तेवढी संख्या सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे. नंतर बघा शेवटी फाइंड द सम ऑफ व्हॅल्यू ऑफ पुन्हा बेकरी ऑफ कॉलम जून अँड शो द आन्सर इन सेल H15 म्हणत आहे. तर H15 मध्ये बघा आपल्याला काय काढायचं आहे, सम काढायचा आहे. तर H15 मध्ये क्लिक करा. त्यानंतर डायरेक्ट ॲटोसम जरी घेतला तरी चालेल. ऑटोमॅटिक संख्या सिलेक्शन झाली आणि त्यानंतर एंटर करायचं आहे आणि सर्व याला आपल्याला ऑल बॉर्डर द्यायचं आहे मित्रांनो. होम टॅबमध्ये आणि याच्यातून आपल्याला ऑल बॉर्डर इथे द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते द्यायचं आहे. आणि या कॉलमची विथ जेवढे काय आपण टाईप केलं तेवढ्याही रोला सिलेक्शन करा. अशा प्रकारे रोला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे फॉर्मॅट सेलमध्ये जा आणि याच्यातून रोची हाईट आपल्याला किती करायची आहे मित्रांनो, 25 करायची आहे आणि एक एंटर करायचं आहे. तर हे झालं आपलं स्टेटमेंट 40चं. तर बघा अशाच प्रकारे तुम्हाला स्टेटमेंट सोडवायचं आहे. तर बघा थोडीशी याची विथ वाढून घेतो, इथं लागत होतं ते त्याच्यामुळं. तर अशा प्रकारे तुम्हाला ते करायचं आहे. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. कारण संपूर्ण टायपिंगचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. आणि कोणत्याही प्रकारची अडचण जर आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेटमेंट सोडवायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आपण सबमिट करणार आहोत. सबमिट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर त्याच्या अगोदर बघा याच्यामध्ये जे काही चुका वगैरे जर असेल तर तुम्ही चुका वगैरे संपूर्ण चुका दुरुस्त करू शकता. ठीक आहे. चुका व्यवस्थित चेक केल्यानंतर आपण सबमिट करूया. येस करा. त्यानंतर लगेचच आपल्याला लेटर इथं आलेला आहे. तर आपल्याला इथे आता लेटर सोडवायचा. तर लेटर सोडून घेणार आहोत आपण. आणि इथे बघा हे लेटर जे आहे हे आपल्याला 2 प्रकारचे लेटर तुम्हाला विचारले जाते. कोणकोणते आहे बघा, एक पर्सनल लेटर आहे आणि दुसरं आहे ते बिझनेस लेटर. तर बघा इथे अशा प्रकारचं जे क्वालिफिकेशन आलेलं आहे ते याचाच अर्थ हे पर्सनल लेटर इथं दिलेलं आहे. तर बघा इथे पर्सनल लेटरचं नाव आलेलं आहे. तर इथून हे आपलं पर्सनल लेटर आहे. पर्सनल लेटरसाठी बघा आपल्याला ही जे आहे हे क्वेश्चन शीट आहे आणि ही काय आहे, आन्सर शीट आपली असणार आहे. आणि याच्यामध्ये बघा हे जेवढे काही इन्स्ट्रक्शन्स आहे या सर्वांचा वापर करूनच आपल्याला हे लेटर सोडवायचं आहे. आणि या लेटरसाठी तुम्हाला 15 मार्क दिलेले आहे. लेटरसाठी 15 मार्क आहे. टायपिंगसाठी 7.5 आहे आणि त्याचं फॉर्मॅटिंगसाठी 7.5 आहे. आणि या संपूर्ण लेटर सोडवण्यासाठी आपल्याला 30 मिनिटांचा इथे मित्रांनो टायमिंग दिलेला आहे. तर आपल्याला जे काही इन्स्ट्रक्शन्स असेल त्याच इन्स्ट्रक्शनचा वापर करूनच आपल्याला पेपर म्हणजे हे आपलं पर्सनल लेटर सोडवायचं आहे. तर बघा पर्सनल लेटर कशा पद्धतीने सोडवायचं आहे. तर पर्सनल लेटरमध्ये 2 प्रकारचे आपल्याला हे विचारू शकते स्टाईल. कोणती आहे, एक ब्लॉक स्टाईल आहे आणि एक आहे इंडियन स्टाईल. तर इंडियन स्टाईल कशाला म्हटलं जाते आणि ब्लॉक स्टाईल कशाला म्हटलं जाते संपूर्ण याच्यामध्ये मी सांगणार आहोत. तर चला करू आपल्या पर्सनल लेटरला सुरुवात. तर सुरुवातीला इन्स्ट्रक्शन्स वाचून घेऊ आपण.
टाईप द फॉलोइंग पर्सनल लेटर्स, रिझ्यूम इन प्रॉपर फॉर्म ऑब्झर्विंग द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. म्हणजे पर्सनल लेटर आपल्याला सोडवायचं आहे खालील सर्व गोष्टींचा विचार करून. तर बघा जे काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ते खाली दिलेलं आहे. तर ए मध्ये का बघा, सेंडर्स नेम शोल्ड बी इन ब्लॉक कॅपिटल लेटर अँड ॲड्रेस इट शोल्ड बी राईट अलाइन विथ द हेल्प ऑफ लेफ्ट इंडियन म्हणत आहे. तर बघा ते सुद्धा आपल्याला लेफ्ट इंडियनचा वापर करून ते टाईप करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेसची जे स्टाईल आहे ते ब्लॉक स्टाईल इथं दिलेली आहे. त्यानंतर बघा आणि ते सुद्धा आपल्याला मेल मर्ज करूनच आपल्याला ते टाकायचं आहे. तर कशा पद्धतीने टाकायचं ते सुद्धा सांगतो. त्यानंतर बघा पॅराग्राफ शोल्ड बी इंडियन स्टाईल. तर पॅराग्राफची कोणती स्टाईल सांगितलेली आहे, इंडियन स्टाईल. तर बघा पॅराग्राफला कशा प्रकारे इंडियन स्टाईल आहे ते सुद्धा मी सांगतो. त्यानंतर बघा कॉम्प्लिमेंटरी क्लोज शोल्ड बी ॲट राईट हँड साईडला सांगत आहे, कधी लेफ्ट हँडला सांगते, आता इथं राईट हँडला सांगत आहे. तर कशा पद्धतीचा फरक आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा इन्स्ट्रक्शन तर आपण वाचून घेतलेलं आहे आणि आपला टायमिंग सुद्धा सुरू झालेला आहे. आणि या लेटरसाठी 15 मार्क आहे. कसे 15 मार्क मिळवायचे पाहून घ्या. तर बघा इथे जे नाव आहे ते नाव मी जसं इथं आहे तसंच टाईप करतो, मदन शिंदे. जसं नाव आहे तसं टाईप करा. डॅश डॅश आहे याचा अर्थ आपल्याला एक एंटर करायचा आहे आणि त्याच्या खालीच आपल्याला काय करायचं आहे, 2093 टाईप करा. जे काय ॲड्रेस असेल तो ॲड्रेस याच्यात टाईप करून घेऊ. डॅश कॉमा द्या आणि पुन्हा एकदा एंटर करायचं आहे. आणि एंटर करून बघा आपल्याला इथं काय आहे, उस्मानाबाद आहे. तर उस्मानाबाद टाईप करा. अशा प्रकारे कॉमा द्या, स्पेस द्या आणि त्याच्या पुढे आपल्याला 413507 टाईप करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी इथं दिलेलं आहे. एवढं झालं, एंटर करा आणि त्याच्या पुढे आपल्याला डेट टाईप करून घ्यायचा आहे. तर बघा इथे डेट दिलेली आहे 25 डिसेंबर 2015. तर डेटमध्ये आपल्याला डेट टाईप करून घ्या. डेट 25 डिसेंबर 2015 टाईप करून घ्या. पुन्हा इथं डॅश डॅश आहे याचा अर्थ आपल्याला एक एंटर करायचं आहे. एंटर केलं त्यानंतर 2 टाईप करून घ्या. तर 2 टाईप करून घ्या, कॉमा द्या आणि एक एंटर करायचं आहे. त्यानंतर जे दोन्ही ॲड्रेस जे आहे ते आपल्याला मेल मर्ज करून टाकायचे आहे. तर ते इथं टाईप करायचे नाही आपल्याला, ते सगळ्या शेवटी आपण टाकणार आहोत. त्यानंतर बघा आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्स टाईप करून घ्यायचा आहे. तर खाली क्लिक करा आणि सब्जेक्ट टाईप करून घ्या. सब्जेक्ट स्पेस कॉलन स्पेस कॉलन द्या. अशा पद्धतीने कॉलन स्पेस ॲप्लिकेशन फॉर फार्मसी टेक्निशियन जॉब पोझिशन म्हणत आहे. तर जो काय सब्जेक्ट आहे तो आपण सब्जेक्ट टाईप करून घेणार आहोत. ॲप्लिकेशन फॉर फार्मसी टेक्निशियन जॉब पोझिशन. बघा अशा प्रकारे टाईप करून घ्या. त्यानंतर एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर सब्जेक्ट झाला. त्यानंतर आपल्याला रेफरन्स टाईप करायचा. तर त्याच्या पुढे आपल्याला रेफरन्स टाईप करून घ्या. स्पेस कॉलन स्पेस जे काय रेफरन्स असेल तो रेफरन्स आपण ते टाईप करून घेणार आहोत. बघा इथं रेफरन्स दिलेला आहे. तर जे असेल ते आपण टाईप करून घेऊया. बघा रेफरन्स टाईप करून घेतलं. त्यानंतर एंटर करा, कारण इथं डॅश डॅश म्हणून एंटर केलं मी. त्यानंतर रिस्पेक्टेड सर टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे रिस्पेक्टेड सर टाईप करून घ्या. त्यानंतर एक एंटर करा आणि त्यानंतर बघा हा पॅराग्राफ आपण इथून टाईप करून घेणार आहोत. तर संपूर्ण पॅराग्राफ टाईप करून घेऊया.
तर बघा आपण पॅराग्राफ टाईप करून घेतला, इथे सेंटरपर्यंत फुलस्टॉप आहे, फुलस्टॉप द्या आणि एक एंटर करायचा आहे। त्यानंतर बघा आपल्याला पर्सनल डिटेल्स टाईप करून घ्यायचं आहे, तर खाली एंटर करा आणि त्यानंतर आपल्याला पर्सनल आपल्याला डिटेल टाईप करून घ्यायचं आहे। पर्सनल डिटेल्स टाईप करून घ्या, त्यानंतर एक एंटर करा। एंटर केल्यानंतर बघा आपल्याला नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर संपूर्ण टाईप करायचा आहे। तर पहिले आपण नेम टाईप करूया। अशा प्रकारे नेम झाल्यानंतर एकही स्पेस न देता आपल्याला कॉलम टाईप करून घ्यायचा आहे आणि कॉलम टाईप करून घेतल्यानंतर डायरेक्ट आपल्याला ते नाव टाईप करायचं आहे, त्याच्यानंतर आणि अगोदर सुद्धा स्पेस द्यायचं नाही। अशा प्रकारे एंटर करा। एंटर केल्यानंतर तसाच आपल्याला ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे, तर जसा आहे तसाच आपल्याला ॲड्रेस टाईप करून घ्या। ॲड्रेस झाल्यानंतर कॉलन द्या, स्पेस द्यायचं नाही आणि त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने टाईप करायचं आहे। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला जर असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर बघा आपण ॲड्रेस आपला संपूर्ण टाईप झालेला आहे। त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाईप करून घ्या, एंटर करा आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर स्पेस नाही, कॉलन डायरेक्ट द्या, फुलस्टॉप नाही आहे नंबरच्या नंतर, तर द्यायचा नाही, जसं असेल तसं टाईप करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला तो नंबर टाईप करून घ्यायचा आहे 9960580609 संपूर्ण टाईप करून घेऊ। त्यानंतर आपल्याला ईमेल आय डी टाईप करून घ्यायचा आहे, एंटर करा आणि त्यापुढे बघा आपल्याला ईमेल टाईप करून घ्यायचा आहे। ईमेल आय डी कॉलन्स आणि त्याच्या पुढे बघा आपल्याला जे काय मेल आहे ते टाईप करून घ्यायचं आहे। बघा आपण मेल टाईप करून घेतलं, त्यानंतर डेटला सुद्धा तसं टाईप करून घ्यायचं आहे। डेट ऑफ बर्थ टाईप केल्यानंतर कॉलन द्या, कॉलन नंतर एकही स्पेस न देता 14 फेब इथं टाईप करून घ्या, कॉमा स्पेस, ठीक आहे, टाईप करून घेतलं। त्यानंतर एंटर करा आणि त्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन टाईप करून घ्यायचं आहे। बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे। क्वालिफिकेशन झाल्यानंतर त्याला कॉलन द्या, स्पेस न द्यायचं आहे आणि कॉलन द्या आणि एक एंटर करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, टेबल घ्यायचं आहे। तर टेबल घ्यायच्या अगोदर आपल्याला एक स्पेस पुन्हा द्या आणि त्यामध्ये बघा 2 एंटर दिलेला आहे मी या ठिकाणी, किंवा तुम्ही सिंगलही एंटर देऊ शकता आणि त्याच्या खालीच आपल्याला बघा टेबल टाईप करायचा। तर 1 2 3 4 5 कॉलम्स आहे आणि 4 रोज आहे। तर बघा आपल्याला टेबल घेण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, कॉलम्समध्ये जायचं आहे, इन्सर्ट टेबलवर क्लिक करा। नंबर ऑफ कॉलमची संख्या 5 आहे आणि नंबर ऑफ रोजची संख्या आपल्याला याच्यातनी 4 करायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनावर इथे क्लिक करा अशा प्रकारे। तर बघा आपला टेबल इथे इन्सर्ट झालेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे, सिरियल नंबर जे दिलेला आहे तर सिरियल नंबर टाईप करून घ्या। सिरियल नंबर टाईप केलं, त्यानंतर एक्झाम पास टाईप करून घ्या। त्यानंतर पुन्हा इथे पासिंग इयर्स आहे, तर आपल्याला याच्यातनी पासिंग इयर टाईप करून घ्यायचं आहे, वाय कॅपिटल आहे। त्यानंतर बोर्ड दिलेला आहे, तर जसं बोर्ड आहे तसं बोर्ड टाईप करा आणि त्यानंतर आपल्याला पर्सेंटेज टाईप करून घ्यायचं आहे, तर पर्सेंटेज टाईप करा। सिरियल नंबर आपल्याला 1 पासून ते 3 पर्यंत आहे, तर मी 3ही टाईप करून घेतो अशा पद्धतीने। त्यानंतर एक्झाम पास आपल्याला त्यातनी टाईप करायचा एस सी टाईप करा, एंटर करा। एंटर नाही करायचं आहे, खाली क्लिक करा 2 मध्ये आणि याच्यातनी S.C टाईप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि 3 मध्ये बघा बी फार्म टाईप करायचा आहे, तर बी टाईप करा आणि याच्यातनी बघा आपल्याला फार्म टाईप करायचा आहे। त्यानंतर बघा पासिंग इयर कोणते दिलेलं आहे, मार्च 2010 पहिल्याचं,
तर याच्यातनी आपल्याला बघा टाईप करायचं आहे मार्च 2010. त्यानंतर 12वी कधी झालेली आहे, फेब 2012. तर याच्यातनी आपल्याला फेब 2012 टाईप करा. त्यानंतर बी फार्म कधी झालं, एप्रिल 2015. तर याच्यामध्ये बघा आपण एप्रिल 2015 याच्यातनी टाईप करणार आहोत. आणि बोर्ड दिलेला आहे याच्यामध्ये, पहिल्याचा आहे पुणे, त्यानंतर खालच्याचा आहे पुणे, पुन्हा खालच्या याचं काय आहे, मुंबई आहे, अशा प्रकारे. त्यानंतर बघा पर्सेंटेज इथं दिलेला आहे, तर पर्सेंटेजवर क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला जे काय पर्सेंटेज असेल ते पर्सेंटेज आपल्याला याच्यातनी टाईप करायचं आहे. तर बघा आपण पर्सेंटेज सुद्धा टाईप करून घेतलेला आहे. त्यानंतर खाली इथे क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी क्लिक करा खाली, तेव्हाच तुम्ही खाली जाणार आहे. त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला जे काय पॅराग्राफ असेल ते आपल्याला त्यातनी टाईप करून घ्यायचं आहे. तर बघा गायडन्सपर्यंत आपण पूर्ण पॅराग्राफ टाईप करून घेतला आणि त्यानंतर इथे डॅश आहे, याचा अर्थ आपण एक एंटर करा. एक एंटर केल्यानंतर बघा जे इकडे दिलेलं आहे ना, तर याची आपण साईज वाढवू शकत नाही किंवा याची साईज कमी जास्त करू शकत नाही. बरेच जण विचारतात हे साईज वगैरे कमी जास्त करू शकतो का आपण. स्पीड पॅसेजमध्ये सुद्धा याची साईज आपण कमी करू शकत नाही. जसं आहे तसंच ते आपल्याला स्क्रोल डाऊन वगैरे करून पाहायचं आहे. गायडन्सपर्यंत झालं. इथे डॅश मी एंटर केलं आणि त्याच्या खाली आपल्याला थँकिंग यू टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर एक एंटर करा आणि त्याच्यानंतर युअर्स फेथफुली टाईप करून घ्या, कॉमा द्या, पुन्हा एक एंटर करा आणि त्यानंतर मदन शिंदे जे काय असेल ते नाव टाईप करून घ्या, एक एंटर करा आणि नंतर ENCL टाईप करायचं आहे, कॉमा द्या, फुल स्टॉप आहे, स्पेस कॉलन स्पेस कॉपी ऑफ सर्टिफिकेट अटॅच अशा प्रकारे टाईप करायचं आहे. तर बघा आपलं संपूर्ण लेटर टाईप करून झालेलं आहे. तर आपल्याला 7.5 मार्क आपल्याला याचे टाईप करायचेच मिळणार आहे. आता टाईप झाल्यानंतर आपल्याला त्याला फॉर्मॅटिंग द्यायचा. तर बघा या इन्स्ट्रक्शनचा वापर करून आपण फॉर्मॅटिंग देऊया. अजूनही आपल्याकडे 14 मिनिटं आहे. तर बघा मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, ज्या ज्या ठिकाणी एक्स्ट्रा एंटर आहे त्या ठिकाणी आपण एंटर देऊन घेऊया. तर बघा डेट आणि इथे डेट आणि ॲड्रेसच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे अगोदर. बघा इथे डेटच्या अगोदर इथे एक एंटर दिलं मी. डेटच्या नंतर पुन्हा एकदा एंटर करा. 2च्या नंतर पुन्हा एकदा एक एंटर करा. सब्जेक्टच्या नंतर सुद्धा एक एंटर करायचं आहे. 2 पॅराग्राफच्या मधातनी एक एंटर द्या. रिस्पेक्टेड सर्चच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे. पॅराग्राफच्या नंतर एक एंटर द्या. पर्सनल डिटेल्सच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे. त्यानंतर क्वालिफिकेशनच्या नंतर इथे क्वालिफिकेशनच्या नंतर एक एंटर द्या आणि त्या आपल्या टेबलच्या अगोदर सुद्धा एक एंटर ठेवायचा आहे. पूर्ण पॅराग्राफच्या नंतर एक एंटर द्या. त्यानंतर थँकिंग यू नंतर एक एंटर द्यायचा आहे. युअर फेथफुली नंतर 2 एंटर द्या, 1 2 आणि सगळ्यात शेवटी इन्क्लोजरच्या अगोदर आपल्याला एक एंटर द्यायचा आहे. तर मित्रांनो इतके एंटर आपल्याला द्यायचे आहे 40च्या आपल्या लेटरमध्ये. तर एवढे झालं. त्यानंतर मेन याला सिलेक्शन करा, बोल्ड करायचं आहे. बोल्ड केलं त्यानंतर याला कॅपिटल करून घ्या. कॅपिटल केलं त्यानंतर एवढे याला सिलेक्शन करायचं डेटपर्यंत आणि त्यानंतर या चौकोनी बॉक्सवर क्लिक करायचं आहे कर्सर. याला लेफ्ट इंडेंट म्हटलं जाते आणि हा आपल्याला कुठे घेऊन जायचा आहे 3.5 वर. तर बघा आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे 3.5 वर ते न्यायचं आहे म्हणून. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण नेलेलं आहे त्याला. त्यानंतर दुसरी स्टेप काय राहणार आहे मित्रांनो, सब्जेक्टला सिलेक्शन करून घ्या कॉलन सहित.
आपण ॲड्रेस सगळे शेवटी टाकणार आहोत. त्याच्या अगोदर आपण सब्जेक्टला सिलेक्शन करून घ्या कॉलन सहित आणि त्याला बोल्ड करा आणि त्याच्या पुढच्या जे मॅटर आहे त्याला काय करायचं आहे, अंडरलाईन इथे द्यायचे आहे अशा प्रकारे. तसंच रेफरन्सला सुद्धा सिलेक्शन करून घ्या, इथून बोल्ड करा आणि त्याच्या पुढचे जे मॅटर आहे त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे इथपर्यंत आणि त्याला अंडरलाईन आपल्याला द्यायची आहे. आता याला एक एक टॅब द्यायचा किंवा नाही हे कशावर डिपेंड आहे बघा. जर पॅराग्राफची स्टाईल जर इंडियन स्टाईल जर सांगितली असेल, पॅराग्राफची स्टाईल जर इंडियन जर सांगितली जर असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक एक टॅब द्यायचा आहे. तर बघा इथे पाहून घ्या पहिले इन्स्ट्रक्शन. पॅराग्राफ शुड बी इंडियन स्टाईल. पॅराग्राफला इंडियन स्टाईल आहे म्हणून आपण सब्जेक्टला एक टॅब द्या आणि रेफरन्सला सुद्धा एक टॅब द्यायचा आहे. पॅराग्राफला इंडियन आहे म्हणून एक टॅब द्या. पॅराग्राफला संपूर्ण पॅराग्राफला सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर इथून जस्टिफाय करायचं आहे. एवढं झालं. पर्सनल डिटेलला सिलेक्शन करून घ्या, सेंटरमध्ये न्यायचं आहे, बोल्ड करा आणि अंडरलाईन करा. ठीक आहे. अशा प्रकारे त्यानंतर पर्सनल डिटेलमध्ये नेम नंतर आपल्याला 3 टॅब द्यायचे आहे, 1, 2 आणि 3 आणि त्याच्यानंतर आपल्याला एक टॅब द्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ॲड्रेसच्या नंतर 3 टॅब द्या. आता आपल्याला काय करायचं आहे, जे कॉलन आहे ना ते एकाखाली एक येईल अशी आपल्याला दक्षता घ्यायची आहे. तर ते एका खाली एकच आणायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे ॲड्रेस आपली एक लाईनमधला ॲड्रेस हा झाला आणि दुसऱ्या लाईनमध्ये ॲड्रेस हा वाला आलेला आहे. तर त्यालासुद्धा टॅब देऊन आपण त्या ॲड्रेसच्या खाली इथे अशा प्रकारे लावायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबरला सुद्धा अशा प्रकारे ॲडजस्ट करा, कॉलन एकाखाली एक आले पाहिजे. त्यानंतर ईमेल आय डीला सुद्धा, त्याच्यानंतर जे काय असेल ते त्याच्या खाली डेट ऑफ बर्थच्या नंतर सुद्धा आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे. क्वालिफिकेशनला सुद्धा कॉलनला अशा प्रकारे ॲडजस्ट करा. त्यानंतर नेम आणि या कॉलनला सिलेक्शन करून घ्या आणि इथून बोल्ड करायचं आहे. ॲड्रेस आणि कॉलनला सिलेक्शन करून घ्या आणि इथून बोल्ड करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबरला सिलेक्शन करून घ्या, बोल्ड करायचं आहे. ईमेल आय डी आणि या कॉलनला सिलेक्शन करून घ्या आणि बोल्ड करायचं आहे. डेट ऑफ बर्थला सिलेक्शन करून घ्या, बोल्ड करायचं आहे. क्वालिफिकेशनला सिलेक्शन करून घ्या, इथून बोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे बोल्ड करा. त्यानंतर आपल्याला संपूर्ण टेबलला सिलेक्शन करून घ्या, लेआउटमध्ये जायचं आहे आणि त्याचे जे काय अलाइनमेंट आहे ते आपल्याला सेंटर ठेवायची आहे संपूर्ण याची. तर बघा सेंटरमध्ये आलेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघा जे काय पॅराग्राफ असेल पॅराग्राफला टॅब द्या, टॅब दिला त्यानंतर पॅराग्राफला सिलेक्शन करून घ्या आणि त्याला जस्टिफाय करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या थँक्यूला सुद्धा एक टॅब द्या आणि त्याला सुद्धा जस्टिफाय इथून करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो. नंतर काय म्हणत आहे, युअर फेथफुली आणि मदन शिंदे जे काय आहे त्याला आपल्याला त्यालाच कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हटलं जातं आणि ते कुठं न्यायचं आहे आपल्याला, राईट हँड साईडला म्हणत आहे आणि त्यानंतर लेफ्ट इंडियन 3.5 वर आणि सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. तर बघा युअर फेथफुली जे काय असेल त्याला खालच्याला सिलेक्शन करून घ्या, चौकोनी या बॉक्सवर क्लिक करायचं आहे लेफ्ट इंडियनला वर आणि 3.5 वर त्याला घेऊन जायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट सांगितली जाते. कधी कधी हे राईटच लेफ्ट सांगितलं जाते तर त्याला याच ठिकाणी ठेवायचा लेफ्ट साईडलाच. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे लेटर टाईप करायचं आहे मित्रांनो. आता काय राहिलेला, आता राहिलेला आपला ॲड्रेस. कशा प्रकारे ॲड्रेस टाईप करतात ते सुद्धा सांगतो पटकन. अजून आपल्याकडे 9 मिनिटांचा इथे टायमिंग दिलेला आहे, शिल्लक राहिलेला आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला ॲड्रेस टाकण्यासाठी मेलिंगवर जायचं आहे, सिलेक्ट रिसिप्टरचा आणि याच्यातून आपल्याला टाईप न्यू लिस्ट घ्यायचं आहे आणि जे जे तुम्ही याच्यातले कॉलम्स घेसाल तेच तिथे इन्सर्ट करायचं आहे. मी एकसारखे जे असेल ते मी एकसारखं घेणार आहोत. तर सुरुवातीला टायटल आहे तर टायटलमध्येच मी पहिला ॲड्रेस टाईप करून घेणार आहोत. बघा इथून तर हा वाला ॲड्रेस आपण त्यामध्ये टाईप करून घ्या. जीजस बी फुल स्टॉप आहे, रॉबर्ट टोझन. बघा जसं नाव आहे तसं टाईप करा. डॅश आहे म्हणून मी पुढच्या ह्याच्यातनी क्लिक करतो आणि पुढच्या ह्याच्यातनी हे टाईप करून घ्यायचं आहे HR स्पेस मॅनेजर कॉमा गुडविल कॉमा. बघा इथपर्यंत आहे. गुडविल झालं. त्यानंतर मेडिकल सेंटर आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. गुडविल झालं. त्यानंतर आपल्याला
त्याच्यानंतरच्या कॉलममध्ये जायचं आहे, कॉलममध्ये, आणि त्यानंतर आपल्याला याच्यातनी मॅनेजर झाल्यानंतर बघा कुठपर्यंत आलेलो आहोत आपण, HR मॅनेजर गुडविलपर्यंत आलो. त्यानंतर आपल्याला मेडिकल सेंटर टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मेडिकल सेंटर झालं. त्यानंतर बघा आपल्याला दुसरा ॲड्रेस टाईप करायचा रॉबिनपासून. तर त्यानंतर आपण इथे न्यू एंट्री घ्यायची आहे आणि त्याच्या खालीच आपल्याला हा वाला दुसरा ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे, रॉबिन झावियर. त्यानंतर पुन्हा एकदा टॅब देऊन पुढे जा किंवा डायरेक्ट मॅन्युअली इथून जाता येते. त्यानंतर द मॅनेजिंग डायरेक्टर सीबॅक टाईप करून घ्यायचा आहे, द मॅनेजिंग डायरेक्टर सीबॅक अशा प्रकारे टाईप करून घ्या. आणि त्याच्या शेवटी बघा आपल्याला मेडिकल सेंटर टाईप करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मेडिकल सेंटर आपण टाईप करून घेणार आहोत. सी स्मॉल आहे तर स्मॉल ठेवा, जसा तिथं दिलेला आहे तसंच टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेंटरच्या नंतर फुल स्टॉप आहे, तर आपल्याला सेंटरच्या नंतर फुल स्टॉप द्यायचा आहे मित्रांनो. तर फुल स्टॉप द्या. फुल स्टॉप दिल्यानंतर या ॲड्रेसला सेव्ह करून घ्यायचा आहे. तर सेव्हवर क्लिक करा आणि याच्यातनी मी 40 हे नाव टाकलेलं आहे. तर तुम्ही काही नाव टाकू शकता, 40 402 टाकतो. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर बघा तो ॲड्रेस आपण सेव्ह केलेला आहे. आता ते ॲड्रेस या ठिकाणी आणायचा कसा, ॲड्रेस तर आपण टाईप केला परंतु आणायचा कसा, तर त्यासाठी बघा इथे क्लिक करा टूच्या खाली. आता इन्सर्ट मर्ज फील्डवर क्लिक करायचं. इथे डाऊन एरोवर जा. आपण हे तीनही कॉलम घेतले होते. तर पहिलं टायटल घेतलं होतं, टायटल घ्या, एंटर करा. पुन्हा त्याच्यामध्ये जाऊन फर्स्ट नेम घ्यायचा आहे, एंटर करा. पुन्हा त्याच्यामध्ये जाऊन आपण लास्ट नेम घ्यायचा आहे आणि एंटर करायचं आहे. आता बघा या ॲड्रेसला 2 स्टाईल विचारले जाते, एक तर इंडियन स्टाईल आणि एक तर ब्लॉक स्टाईल. तर आपल्या या पेपरमध्ये बघा आपल्याला ब्लॉक स्टाईल विचारलेले आहे या लेटरची. ब्लॉक स्टाईल म्हणजे हे मार्जिनला लागूनच ठेवायचं, जसं आहे तसंच ठेवायचं, त्याला काहीही करायचं नाही जेव्हा ब्लॉक स्टाईल सांगितल्या जाते. आणि जर इंडियन स्टाईल जर सांगितली असेल ॲड्रेस ऑफ ॲड्रेसीला, तर पहिल्याला 1 टॅब, दुसऱ्याला 2 टॅब आणि तिसऱ्याला 3 टॅब द्यायच्या आहे मित्रांनो, जेव्हा इंडियन स्टाईल सांगितल्या जाते ॲड्रेस ऑफ ॲड्रेसीची. आणि ब्लॉक स्टाईल जर असेल तर ते आपल्याला मार्जिनला लागूनच जाग्यावरच ठेवायचं आहे अशाच प्रकारे. आणि दोन्ही ॲड्रेस आपण चेक करून घेऊ. हा वाला पहिला आहे. त्यानंतर इथे नेक्स्टवर क्लिक केलं तर इथे दुसरासुद्धा आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आपलं लेटर इथं झालेलं आहे. आणि काही चुका वगैरे जर असेल तर आपण चुका दुरुस्त करून घ्या. चुका दुरुस्त केल्यानंतर एक मेन काम करायचं आहे. पहिले चुका वगैरे असेल तर दुरुस्त करून घ्या. चुका वगैरे दुरुस्त केल्या असेल तर त्यानंतर बघा आपल्याला फिनिश करायचं आहे. फिनिश केल्यानं काय होते बघा, तर फिनिश केल्यानं आपल्याला 2 जे ॲड्रेस दिलेला आहे त्या दोन्ही ॲड्रेसचे 2 लेटर आपले तयार होणार आहे. बघा इथं एकच लेटर आहे. तर इथं जसं मी इथं फिनिश मर्जवर क्लिक जर केलं आणि एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटवर जर मी क्लिक केलं, त्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर बघा याच्यातनी 2 ॲड्रेस म्हणजे 2 लेटर इथं बनलेले आहे. बघा इथं 2 लेटर तयार झालेले आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लेटर बनवायचे आहे. तर मी बिझनेस लेटरचा सुद्धा व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केला आणि पर्सनल लेटरचा सुद्धा व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. आणि अजूनही आपल्याकडे 4.5 मिनिटाचा टायमिंग आहे आणि मी इथून सबमिट करणार आहोत. तर बघा याला किती मार्क होते बघा, 15 मार्क होते. तर 15पैकी आपल्याला 7.5 जरी मार्क मिळाले तरी आपण पास होऊ शकतो. तर त्यानंतर येस करा आणि सबमिट करून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी बघा आपल्याला काय आलेलं आहे, सगळ्यात शेवटी 25 मिनिटासाठी आपल्याला जे ऑब्जेक्टिव्ह आहे 25 मार्काचे ते आलेले आहे. सगळ्यात शेवटी आलेलं आहे मित्रांनो. ही नवीन पद्धत आहे. तर या नवीन परीक्षा पद्धतीनुसार ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सगळ्यात शेवटी राहणार आहे आणि त्यासाठी 25 मार्क असणार आहे. आणि 25पैकी आपल्याला 10 मार्काची आवश्यकता आहे पास होण्यासाठी. तर पटापट सोडून घेऊया. तर पहिला क्वेश्चन बघा इथे टायमिंग सुरू झालेला आहे. डॅशचे सोशल नेटवर्किंगचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर सोशल नेटवर्किंगचे कोणते आहे बघा उदाहरण, तर सर्वच आहे. म्हणून वरील सर्ववर क्लिक करा आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. डायलॉग बॉक्सला रिसाइज करता येत नाही म्हणत आहे. तर डायलॉग बॉक्सला आपल्याला रिसाइज करता येत नाही म्हणत आहे.
डॅश डॅश ठिकाणी ईमेलचा पत्ता साठवून ठेवू शकतो म्हणत आहे. तर डॅश डॅश ठिकाणी ईमेलचा पत्ता कुठं साठवून ठेवू शकतो बघा आपण. तर ईमेलचा पत्ता बघा, तर आपण ॲड्रेस बुकमध्ये टाईप करून ठेवू शकतो आपण. डॅश डॅश प्रिंटर हे डॉट मॅट्रिक आणि इंकजेटपेक्षा जलद असतात म्हणत आहेत. तर कोणतं बघा, तर लेझर आहे. डीबी हे फायनान्शियल फंक्शन्स आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. सेल F5 डॅश डॅश रेफर्स करते म्हणत आहे. तर सेल F5 काय रेफर्स करते बघा, तर कॉलमचा F आणि रोचा 5 रेफर करते. टू चेंज द ॲनिमेशन ऑर्डर ऑफ ऑब्जेक्ट इन द स्लाइड म्हणत आहे. स्लाइड डॅश डॅश ऑप्शन ऑफ ॲनिमेशन टॅब इज यूज म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा, स्लाइड ट्रान्झिशन आहे, सॉरी ॲनिमेशन पेन आहे. वर्कशीटला पासवर्ड कसा द्यायचा म्हणत आहे. तर वर्कशीटला पासवर्ड देण्यासाठी बघा आपल्याला प्रोटेक्ट शीटवर क्लिक करायचं आहे. जेव्हा आपण पहिल्यांदा डॉक्युमेंट सेव्ह करतो तेव्हा फाईल मेनूतील सेव्ह कमांडवर क्लिक केल्यास डॅश डॅश हा डायलॉग बॉक्स दिसतो म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपण सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स दिसतो. व्हॅलेटाईल मेमरी ही वीज गेल्यावरही उपलब्ध असते म्हणत आहे. तर चूक आहे. डॅश डॅश हा विंडोजमधील डिफॉल्ट ब्राउझर आहे म्हणत आहे. तर कोणता डिफॉल्ट ब्राउझर आहे, तर इंटरनेट एक्सप्लोरर आहे. Alt+P या कीज एकत्रित प्रेस केल्यास काय होते म्हणत आहे. तर Alt+P जर प्रेस जर केलं तर आपलं पेज लेआउट टॅब ॲक्टिव्ह होते. आपण प्रथम आणि दुसरे स्लाइड निवडल्यास नंतर नवीन स्लाइड बटनावर क्लिक केल्यास काय होईल म्हणत आहे. आपण प्रथम आणि दुसरी स्लाइड निवडल्यास आणि नंतर नवीन स्लाइड बटनावर क्लिक केल्यास काय होईल. तर त्याचं उत्तर बघा, फर्स्ट स्लाइड म्हणून नवीन स्लाइड इन्सर्ट होईल. होम टॅब एडिटिंग ग्रुप फाइंड कमांडमधील डॅश डॅश ऑप्शनचा वापर करून पाहिजे त्या पेजवर डायरेक्ट जाऊ शकता म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा, गो टू आहे. या केबल डॅश डॅश या केबलमधील डाटा लाईट पल्सेस थॉट ट्रान्सफर केला जातो म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटले जाते, ट्विस्टेड पेअर आहे. ब्लॉक होलबद्दल माहिती मिळवण्यासाठी कशाचा वापर होतो म्हणत आहे. तर याचा वापर करण्यासाठी बघा आपण तर याचं उत्तर एन्सायक्लोपीडिया आहे. कॉम्प्युटर्समधील कम्युनिकेशन स्थापित करण्यासाठी डॅश डॅशची मदत होते म्हणत आहे. तर कॉम्प्युटरमधील कम्युनिकेशन स्थापित करण्यासाठी कशाची मदत होते बघा, तर या सर्वांचंच होते. तर वरील सर्व करूया. संपूर्ण डॅश डॅश सिलेक्ट करण्यास रोवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे. तर सर्वाला सिलेक्शन करण्यासाठी आपण कशावर क्लिक करायचं आहे, तर याचं उत्तर रो आहे. वर्ड प्रोसेसरचा वापर करून डॅश डॅश या प्रकारची फाईल तयार करते येते म्हणत आहे. तर वर्ड प्रोसेसरचा वापर करून आपण काय बनवू शकतो, तर डॉक्युमेंट बनवू शकतो. गुगल ड्राईव्हची फ्री स्टोरेज कॅपॅसिटी डॅश डॅश इतकी आहे म्हणत आहे. तर किती आहे बघा, तर 15 GB ची असते. एक्सेलमध्ये सिलेक्ट केलेल्या सेलला डॅश डॅश म्हणतात म्हणत आहे. तर एक्सेलमध्ये सिलेक्ट केलेल्या सेलला सेल रेंज म्हटले जाते. टू चेंज द स्क्रीन सेवर ऑफ द विंडोज म्हटलेलं आहे. तर त्यासाठी बघा आपण कशावर जाऊ शकतो, राईट क्लिक करून डेस्कटॉपवर राईट क्लिक करा आणि याच्यातून आपण पर्सनलाइजवर क्लिक करून सर्व गोष्टी ते करू शकतो. खालीलपैकी डॅश डॅश हे बरोबर आहे म्हणत आहे. तर खालीलपैकी काय बरोबर आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन ए आहे. कर्सरच्या उजव्या बाजूने एक
कॅरेक्टर सिलेक्ट करण्यासाठी डॅश या बटनाचा वापर करतो म्हणत आहे. तर कर्सरच्या उजव्या बाजूचे एक कॅरेक्टर सिलेक्शन करण्यासाठी कशाचा वापर होतो बघा, तर शिफ्ट प्लस कंट्रोल प्लस राईट आहे. फाईल मेनूच्या शेजारी असणाऱ्या टूलबारला डॅश डॅश म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हणतो बघा, तर क्विक ॲक्सेस टूलबार म्हटले जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे आणि आपण आता पाहणार आहोत. आपल्याला 10 मार्काची आवश्यकता आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये 25 पैकी 10 असणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही पास होऊ शकता. त्यानंतर इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि येसवर क्लिक करा. आणि अशा प्रकारे आपली संपूर्ण फायनल एक्झाम इथे एंड झालेली आहे. आणि आपण बघा इथे कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव पास द एक्झाम, इथे आपल्याला एक मेसेज आलेला आहे, म्हणजेच आपण पास झालेला आहोत मित्रांनो. तर अशाच प्रकारे आपल्याला फायनल एक्झाम सोडवायची आहे. तर बघा डिव्हिजन 1 मध्ये बघा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह विचारलेला आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला 25 ऑब्जेक्टिव्हपैकी 10 ऑब्जेक्टिव्ह करेक्ट यायला पाहिजे, तेव्हाच आपण पास होऊ शकतो. तर आपल्याला 25-20 मार्क मिळालेले आहे. कोणते तरी 5 ऑब्जेक्टिव्ह आपले चुकलेले आहे, तर ते आपण चेक करून घेऊया. शो बटनावर क्लिक करा. तर बघा डायलॉग बॉक्सला रिसाइज करता येत नाही म्हणत आहे, तर याचं उत्तर होतं गुगल. आपण प्रथम आणि दुसरे स्लाइड निवडल्यास नवीन स्लाइड बटनावर क्लिक केल्यास काय होईल म्हणत आहे, तर थर्ड स्लाइड म्हणून नवीन स्लाइड इन्सर्ट होईल, हे त्याचं उत्तर होतं. या केबलमधील डाटा लाईट पल्सेस थॉट ट्रान्सफर केला जातो म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा फायबर ऑप्टिक होतं. ब्लॅक होलबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपण कशाचा उपयोग होतो म्हणत आहे, तर त्याचं उत्तर होतं बघा सर्च इंजिन. आणि एक आहे आपलं शेवटचं, कर्सरच्या उजव्या बाजूचे कॅरेक्टर सिलेक्ट करा आणि डॅश डॅश या बटनाचा वापर कराल म्हणत आहे, तर त्याचं उत्तर बघा शिफ्ट प्लस राईट ॲरो होतं. तर बघा एवढे आपले चुकलेले होते 5 क्वेश्चन्स. तर बघा लेवल 1 मध्ये डिव्हिजन 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह होतं, 25 पैकी 10 पाहिजे होते, आपल्याला 20 मिळाले, पास झालेला आपण. तर प्रत्येक डिव्हिजनमध्ये तुम्हाला पास होणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. ऑब्जेक्टिव्हमध्ये 10 मार्क असणं आवश्यकच आहे, तेव्हाच तुम्ही पास होता. डिव्हिजन 2 मध्ये बघा आपल्याला ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट हे तिन्ही मिळून आपल्याला 14 मार्काची आवश्यकता आहे मित्रांनो. या तिन्ही मिळून आपल्याला 14 मार्क आवश्यक आहे. तर बघा आपल्याला ईमेलमध्ये 5 पैकी 5 मार्क मिळालेले आहे. लेटरमध्ये बघा आपल्याला 15 पैकी 11.5 मार्क मिळालेले आहे. आणि स्टेटमेंटमध्ये बघा 15 पैकी आपल्याला 15 मार्क मिळालेले आहे. तर आपण तिन्ही याच्यातनी पास झालेला आहोत. तर आपल्याला डिव्हिजन 2 मध्ये 31.5 मार्क मिळालेले आहे 35 पैकी. तर बघा आपल्याला डिव्हिजन 2 35 मार्काचं होतं, तर 35 पैकी आपल्याला 31.5 मार्क मिळालेले आहे. तर आपण डिव्हिजन 2 मध्ये सुद्धा पास झालेला आहोत. आणि डिव्हिजन 3 मध्ये बघा आपल्याला स्पीड पॅसेज विचारलेला होता आणि स्पीड पॅसेजमध्ये बघा आपल्याला आउट ऑफ 40 मार्काचा स्पीड पॅसेज होता आणि आपल्याला याच्यातनी 16 मार्काची आवश्यकता होती आणि आपल्याला मिळालेले आहे 20 मार्क. मित्रांनो काही चुकलेलं असेल तर अशा प्रकारे आपली फायनल एक्झाम झालेली आहे आणि तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारची फायनल एक्झाम तुम्हाला सोडवायची आहे. तर आपल्याला एकूण 71 मार्क मिळालेले आहे. टोटल 71 मार्क आपल्याला मिळालेले आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला फायनल एक्झाम सोडवायची आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलमधून जर या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही फायदा झाला असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.